अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या समोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय। गोळ्या घातल्या पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकर यांच्या विधानासंदर्भात दिली आहे। दिलगिरीनंतर सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। ही दृश्य आपण बघतोय। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने राज्यभरामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन होत आहेत। सलग तिसऱ्या दिवशी जे आहे ते राहुल सोलापूरकर यांच्या घराला सुरक्षा देण्याची वेळ जी आहे ती पोलिसांवर आलेली आहे। राहुल सोलापूरकर याने माफी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र अनेक शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागण्यासाठी राहुल सोलापूरकर यांनी रायगडावर जावं आणि नाक घासून माफी मागावी अशी मागणी करतायत। आणि त्या संदर्भातल्या गोष्टी राहुल सोलापूरकर यांच्याकडून होत नसल्याने ही सगळा पोलीस बंदोबस्त त्यांच्या घराच्या बाहेर पाहायला मिळतोय। पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये हे लक्ष्मी कवच सोसायटी आहे, ज्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरती राहुल सोलापूरकर यांचं घर आहे। काल रात्रीपासून त्यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा चर्चा करत होते, त्यांच्या कुटुंबियाशी चर्चा करत होते। मात्र राहुल सोलापूरकर यांच्याकडून आणखी कुठलीही प्रतिक्रिया आली नाही। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल सोलापूरकर जिथे दिसतील तिथं गोळ्या घाला, मारा अशा भावना व्यक्त केल्या होत्या। आणि त्यामुळे याचे जे पडसाद आहेत ते अतिशय तीव्र होण्याची शक्यता आहे। त्याची सर्व खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेण्यात येते आणि त्यामुळेच हा मोठा बंदोबस्त राहुल सोलापूरकर यांच्या घराजवळ आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।